मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये, भाजपचा महापौर बसू नये यासाठी येत्या 2 दिवसात राज ठाकरे अत्यंत धाडसी आणि सर्वांना धक्का देणारा निर्णय जाहीर करू शकतात। थेट युती झाली नाही तरी शिवसेनेशी पडद्यामागे समझोत्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। शिवसेना मनसेनं एकमेकांविरोधात विखारी टीका करणारा प्रचार टाळणं आणि टार्गेट भाजप हा प्रचाराचा मुख्य रोख असणं अशा पद्धतीची व्यूहरचना असू शकते। भाजपची ताकद असलेल्या वॉर्डमध्ये शिवसेनेला नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल। मनसेनं आपल्या अ श्रेणीच्या जागा वगळता निवडक जागा लढवून शिवसेनेला सहकार्य करणं असे मुद्दे या सगळ्यामध्ये असू शकतील। महापालिका निवडणुकात शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर भाजप काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले। त्याचप्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या बाबतीतही तितकीच उत्सुकता आहे। युती तुटल्याच्या घटनेवर राज यांनी अद्याप मत व्यक्त केलेलं नाही। मात्र राज्यात भाजपची वाढती ताकद प्रादेशिक अस्मिता जोपासणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरेंना अडचणीची ठरते। हा मुद्दा ठाकरे बंधूंना एकत्र आणणार का याकडे लक्ष। दोन्ही ठाकरे बंधू पर्यायानं शिवसेना मनसे थेट युती अस्तित्वात आली नाही तरी राजकीय समझोता होणार का हा मुद्दा उपस्थित केला जातोय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाची पहिली बैठक पार पडल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या दृष्टीने पहिली चाचपणी करण्यात आली होती। चाचपणीचा पहिला प्रयत्न पहिल्यांदाच मातोश्रीवरून झाल्याचं समजतंय। माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आपल्याकडे, सूत्रांकडून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। असा निर्णय राज ठाकरे घेऊ शकतील का किंवा प्रादेशिक पक्षांची अस्मिता जपण्याकरता भाजपची एकाधिकारशाही राज्यात वाढू नये, मुंबईत महापौर भाजपचा बसू नये याकरता प्रादेशिक पक्षातली फाटाफूट टाळण्याकरता असा निर्णय मनसे अध्यक्षांकडून घेतला जाऊ शकतो का? अजित, पडद्यामागे ज्या घडामोडी घडतात त्यानुसार गेल्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना मनसे अशी युती झाली नव्हती। ऐन वेळेस जागा वाटपाची बोलणी फिसकटली होती। मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार भाजप मुंबई महापालिका जागा वाटपाची बोलणी फिसकटत असताना शिवसेना मनसे अशी युतीची प्राथमिक चाचणी पहिल्या बैठकीनंतरच सुरू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळते। ही जी चाचपणी झाली आहे ही पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त वेगळ्या स्तरावर ही चाचपणी झाली आहे आणि साधारण 5 ते 6 बैठका झालेल्या आहेत। यात युतीचा निकष नेमका काय असेल या बाबतीतली चर्चा झालेली आहे। आणि जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये हा एक निकष सर्वात महत्त्वाचा निकष मानला जातो आहे आणि राज्यात भाजपची वाढती ताकद ही प्रादेशिक अस्मिता जोपासणाऱ्या शिवसेना आणि मनसे यांच्या दृष्टीने अडचणीची ठरणारी आहे। त्यामुळे ही निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी थेट एकत्र येणं जरी युती म्हणून एकत्र येणं शक्य नसलं तरी पडद्यामागे काही पॉलिटिकल अंडरस्टँडिंग होऊ शकतं का या बाबतीतली ही चर्चा होते किंवा या बाबतीतल्या घडामोडी घडतात। आपल्यासोबत स्वतः Zee24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने ही युती होऊ शकते की काही पॉलिटिकल अंडरस्टँडिंग होऊ शकतं? मला असं वाटतं आता या क्षणाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर स्वबळाची मिळालेली संधी प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःकडे घ्यायला बघणार आहे। परंतु आज शिवसेनेला जर स्वबळावर सत्ता आणायची असेल तर त्यांना जवळपास 39 जागा आणि भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आत्ताच्या पेक्षा जवळपास तिपटीने जागा आणाव्या लागतील। परंतु आत्ताची परिस्थिती लक्षात घेता यांना हे कितपत शक्य होईल याच्याकरता म्हणून काही जागा ज्या जागांवर मनसे क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 वर आहे तिथे काही अशा प्रकारची चाचपणी निवडणूक पूर्व आणि असा एक छुपा समझोता होऊ शकतो अशा प्रकारचे संकेत आता मिळत आहेत। एकूणच गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर पहिल्यांदा चाचपणी झाली होती किंवा बैठकही झाली होती दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने। मात्र ती बैठक फिसकटली होती। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मनसे आणि शिवसेनेतल्या नेत्यांव्यतिरिक्त वेगळ्या स्तरावर काही बैठका झाल्या आहेत आणि काही फॉर्म्युले ठेवले गेलेले आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार नाशिकमध्ये शिवसेनेने मनसेला सहकार्य करावं, त्या बदल्यात मनसे
मुंबईमध्ये सहकार्य करेल. दादर यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आणि कळीचा मुद्दा आहे. अशा पार्श्वभूमीवर कितपत युती किंवा समझोता शक्य वाटतं मला तुम्हाला? असं वाटतं आता या क्षणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या राजकीय पक्षांनी एकमेकांवर विखारी अशा स्वरूपाची टीका टाळणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण त्यातून एक अत्यंत चुकीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचतो, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो. ते टाळणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपची ताकद असलेल्या वॉर्डात शिवसेनेला नुकसान होणार नाही याची काळजी सर्वतोपरी घेणं आवश्यक आहे. जर शिवसेनेला आपली संख्या बहुमतापर्यंत न्यायची असेल आणि त्याकरता म्हणून अशा प्रकारची काही समीकरणं येऊ शकतात. मला असं वाटतं आत्ताच्या क्षणाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे निवडणुकीला सामोरं जाताना आपली प्रत्येक जागेसाठीची व्यूहरचना आता अत्यंत महत्त्वाची असणार आहे. याचं कारण एक एक जागा प्रत्येक पक्षासाठी आता लाख मोलाची ठरणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेसाठी सुद्धा हे अत्यंत कठीण आहे, भाजपसाठी तर त्याहून कठीण आहे. त्यामुळे छोटे छोटे हे असे 10-15 जागा मिळणारे जे पक्ष आहेत त्यांची भूमिका आणि ते घेणारी मतं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या वेळेला विजयाचं मार्जिन जे असणार आहे, विजयाचं मार्जिन आत्ता अत्यंत कमी असणार आहे. 100, 150, 200, 300, 400 मतांनी उमेदवार निवडून येणार आहेत. अशा वेळेला मतांची फाटाफूट टाळण्याकरता काही समझोते करावे लागणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी आपले दुराग्रह, पूर्व इतिहास बाजूला ठेवतात का हे बघणं आता गरजेचं आहे. उदय सर, याआधी मनसे स्वबळावर लढलेली आहे, एकला चालोचा नारा होता. पण पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी अशी भूमिका मांडली होती की जर प्रस्ताव घेऊन कोणी माझ्या पुढे आलं तर मी यावेळेस नक्की विचार करेन. राज ठाकरे यांनी हे विधान आहे त्या बाबतीत त्यांचा काही खुलासा केलेला आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की थेट युती शक्य आहे मला का? असं वाटतं खुलेपणानं आत्ता राज ठाकरे यांच्याबरोबर जाणं शिवसेना यांना पूर्व इतिहासामुळं शक्य होणार नाही. तर भाजपला उत्तर प्रदेशच्या निवडणुका लक्षात घेता त्यांनाही ते परवडणार नाही. परंतु एक छुपा अशा स्वरूपाचा काही जागांचा समझोता मात्र नक्की होऊ शकतो. तशा प्रकारची चाचपणी सुरू झालेली आहे असे सूत्रांचे संकेत आहेत. परंतु या अशा प्रकारच्या गुप्त झालेली खलबतं आणि गोष्टी या संपूर्णपणे कधीच पडद्यासमोर येत नसतात. जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर होईल त्यावेळेला मात्र याचा उलगडा आपल्याला नक्की होणार आहे. सर, झी24 तासला एक अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते, राज ठाकरे यांनी अद्यापही युती तुटण्याच्या घटनेवर भाष्य केलेलं नाहीये. पण पक्षांतर्गत जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे येत्या 2 दिवसात अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांना धक्का देईल असा निर्णय जाहीर करू शकतात. काय आपल्यापर्यंत माहिती आहे? आता या क्षणाला मनसेची अवस्था अशी आहे की ज्याला आपण म्हणतो त्यांना गमावण्यासारखं काही फारसं आहे असं नाही. यांचं कारण विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा झालेला दुवा, त्यानंतर प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रातून त्यांना सोडून गेलेले नगरसेवक, कार्यकर्ते हे लक्षात घेता त्यांना आता फार गमावण्यासारखं काही नाही आहे. परंतु त्याचबरोबर इतर पक्षातले नाराज देखील त्यांच्याकडे येतील. त्यांना ते स्वीकारणार आहेत का? मग तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे असा सवाल देखील निर्माण होऊ शकतो. आम्ही फक्त आमच्याच कार्यकर्त्यांच्या बळावर आहोत हा जो एक त्यांना अभिमान दाखवता आला असता तो मग त्यांना दाखवता येणार नाही. त्यामुळे आता या क्षणाला मला असं वाटतं पडद्यामागची समीकरणं, पडद्यामागची गणितं अत्यंत जोरात हालचाली सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये युती नाही म्हटल्यानंतर वेगळी राजकीय समीकरणं आता समोर येत आहेत. या वेगळ्या राजकीय समीकरणांसाठी स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद किती महत्त्वाचा आहे? कारण जी माहिती मिळते अगदी वेगळ्या स्तरावर बैठका झाल्यानंतर 5 ते 6 बैठका झाल्या आणि त्यानंतर शिवसेनेकडून प्रतिसाद थंडावलाय. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की मी माझ्या पक्षाची किंवा माझ्या राजकीय करिअरची नव्याने सुरुवात केलेली आहे आणि स्वबळावर निवडणुका लढवणार आहेत. तर अशा अंडरस्टँडिंगसाठी स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संवाद किती महत्त्वाचा आहे? हे एक अत्यंत महत्त्वाचं पॉलिटिकल स्टेटमेंट आहे की मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नव्यानं सुरुवात केलेली आहे. ती नव्यानं सुरुवात करताना आपण पूर्व इतिहास सुद्धा मागे सारून नव्यानं सुरुवात करणार आहोत का हा खरा सवाल आहे. त्याकरता कार्यकर्त्यांमधली आणि वैयक्तिक संबंधातली कटुता दूर करणार आहोत का हा खरा सवाल आहे.
त्याच्याकरता राज ठाकरे स्वीकारार्ह असू शकतात का, हा खरा सवाल आहे. आजच्या घडीला मला तरी असं वाटतं की उघडपणे कोणी कोणाशी जर युती केली नाही तरी देखील काही जागांसाठी समझोता होऊ शकतो. याचं कारण प्रत्येक जागा दिनेश आता पक्षासाठी अटीतटीची निर्णायक लढतीची आहे. भावनिक मुद्दा किती महत्त्वाचा असेल, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या मतभेदानंतर मराठी माणसाची एक अपेक्षा आहे की या दोन्ही बंधूंनी एकत्र आलं तर ही महापालिका निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते. आपल्याकडे 3-4 प्रकारचे मतदारांचे गट असतात. एक असतो तो निष्ठावंतांचा गट असतो, तो उमेदवार बघत नाही, पक्षाची भूमिकाही बघत नाही, फक्त तो त्या पक्षाच्या चिन्हावर आपल्या पसंतीची मोहर उमटवत असतो. असे निष्ठावंत मतदार ज्याला आपण व्होट बँक म्हणतो, त्याची संख्या दिवसेंदिवस प्रत्येक पक्षासाठीच आता कमी होत चाललेली आहे. लोक आज उमेदवार काय, तुम्ही काय केलं, तुमचा प्रचार काय होता, त्याहीपेक्षा सुद्धा तुम्ही माझ्यासाठी काय करणार आहात हे सगळं बघत असतात. असा वर्ग जो आहे तो आता जवळपास 30% एवढा मोठा आहे. त्याचबरोबर क्षणाक्षणाला भूमिका बदलणारे, ज्याला आपण स्विचर्स म्हणतो, एका क्षणात भूमिका बदलणारे कुंपणावर बसलेले मतदार, हे देखील आता 12 ते 15% इतके मोठे झालेले आहेत. मला असं वाटतं या सगळ्यासाठी प्रभावी उपाय म्हणून राजकीय पक्ष हे आपल्या निष्ठावंतांना कायम ठेवण्याकरता भावनिक अशा स्वरूपाचे एक जोरदार अपील करत असतात, जेणेकरून जो आपला पारंपरिक मतदार आहे, व्होट बँक आहे, ती खूप मोठ्या प्रमाणावर चेतून उठेल, चेतना मिळेल आणि जे कुंपणावर बसलेले आहेत त्यांना देखील पक्षाबद्दल अचानक आशादायी वाटू शकेल. हे जरी सगळं खरं असलं तरी एक खूप मोठा वर्ग या निवडणुकीत जो पहिल्यांदा मतदानाला आलेला आहे, जो पाहिल्याशिवाय काय केलंय हे पडताळून पाहिल्याशिवाय मतदान करत नाही, त्या मतदारांसाठी तुम्ही काय केलंय याचा प्रचार, तुमच्या प्रचाराचा दर्जा, तुमच्या उमेदवाराची असलेली त्या मतदारसंघातली वागणूक, त्याचा असलेला जनसंपर्क, हे बघूनच मतदान करणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आणि लोकशाहीसाठी शुभ लक्षण आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठी की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना समान एकत्र येण्यासाठी मराठी अस्मिता, प्रादेशिक अस्मिता हा जरी मुद्दा असला तरी शिवसेनेची हिंदुत्व ही एक विचारधारा आहे, राज ठाकरे यांची मराठी अस्मिता ही एक विचारधारा आहे, दोघांची मराठी अस्मिता ही एक सामायिक विचारधारा आहे. अशा याच्यात राज ठाकरे यांची उत्तर भारतीय आणि अन्य भाषिकांमध्ये, विशेषतः उत्तर भारतीयांमध्ये एक निगेटिव्ह इमेज आहे. याची ही चाचपणी किंवा याचाही कस शिवसेना किंवा शिवसेना नेतृत्व लक्षात घेऊ शकतं, कारण मत अथवा मराठी माणूस या सगळ्या मुद्द्याला काही काळानंतर काहीही अर्थ नाहीये. तुम्हाला मी एकच सांगतो, कारण धर्म, जात, पात, भाषा याच्या आधारावर तुम्हाला मतं मागता येणार नाहीत असं खुलेआमपणे आपल्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय पक्षांनी देखील आता भावनेच्या मुद्द्यावरच फक्त निवडणुका लढवणं सोडलं पाहिजे. याचं कारण तरुण मतदाराला ते आवडत नाहीये. त्यांना गरज आहे ती तुम्ही ठोक काय करताय, आमच्या भविष्यासाठी काय करताय, आमच्या वर्तमानासाठी काय करताय, तुम्ही रस्ते, वीज, पाणी यासाठी काय करताय, सुरक्षिततेसाठी काय करताय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही निवडणूक ही एका अर्थी तुम्ही काय प्रकारचं राज्य करणार आहात याच एका मुद्द्यावर लढवणं अत्यंत गरजेचं आहे. 25 वर्ष आज शिवसेना भाजपची सत्ता आहे, मराठीचा गवगवा यांचा आहे. मग असं असेल तर मराठी शाळांमधली गळती जी आहे ती या काळामध्ये 20 ते 25 हजार मुलं मराठी शाळांतनं कमी झाली. याचं उत्तर कोण देणार आहे? त्यामुळे मराठी माणसाचा कैवार वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या शिवतीर्थावरून बोलायला किंवा इतरत्र हे सगळं करायला ठीक आहे. त्याचं अपील जर तुम्हाला खरोखर करून दाखवायचं असेल, म्हणजे भीतीचे बागुलबुये उभे करण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामावरची मतं ही अधिक सक्षमपणे तुम्हाला मिळतील अशी आत्ताची मतदारांची हवा आहे. सर धन्यवाद या संपूर्ण परखड विश्लेषणाबद्दल. अजित, आपण बघू शकतो अजित, ज्या पद्धतीने ही जी बातमी हातात येते की विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की शिवसेना मनसे यांच्यामध्ये काही पॉलिटिकल अंडरस्टँडिंगसाठी पडद्यामागे घडामोडी घडतायत. राज ठाकरे नेमकी येत्या 1 ते 2 दिवसामध्ये काय भूमिका मांडतायत युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रत्येक घडामोडीवर आता लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं असणार आहे. अजित, खरं दिनेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.